करतोय आणि भुसभुशीत केलेल्या जमिनीतून मुळापर्यंत पाणी पोहोचण्याचं काम करतोय. आपण ती सगळी कीटकं मारून टाकली. किती जणांनी तू आपल्या शेतात राऊंडअप फवारला, आपल्या शेतामध्ये तणनाशक फवारला आणि जे सगळ्यात मोठं पाण्याचं शोषण जमिनीत करण्यासाठी असणारा गांडूळ आपण मारून टाकला. जगातला पहिला असा एक गांडूळ प्राणी आहे जो जमीन भुसभुशीत करतो. पावसाचं पडलेलं पाणी भुसभुशीत झालेल्या जमिनीतून आत खाली उतरतं. आज तुम्ही जर 500 फुटाचा बोर पाडला, हे काल परवा दिवशीचं पाणी नाहीये. 500 फूट 800 फूट जर बोर पाडला तर ते पाणी त्या 800 फुटापर्यंत जायला निसर्गाच्या शक्तीला किमान 800 वर्ष लागतात. 800 वर्षाच्या पूर्वीचं पाणी आपण आज वापरतोय. कधी विचार केलाय तुम्ही? आणि आपण सगळं काढून घेतोय, आपण सगळं जमिनीतून काढून घेतोय, पण आपण जमिनीला काहीच देत नाही. आता तुमच्या घरी तुम्ही सगळेजण मोबाईल वापरताय. मोबाईलचा व्हॅलिडिटीचा पिरियड आहे. मोबाईल चालतो फक्त 28 दिवस. 28 दिवसाच्या नंतर मोबाईलला तुम्हाला रिचार्ज करावं लागतं. तर ते सिम कार्ड पुन्हा माध्यमातून रिचार्ज करावं लागणार आहे. प्रचंड प्रमाणात पाणी आपण घेतलो, पण पाणी आपण जमिनीला दिलोच नाही. माझी आजी सांगायची, पाण्याचा एक थेंब सुद्धा माझी आजी वाया घालत नव्हती. कुठून आणायची पाणी? विहिरीहून पाणी आणायची. भांडे घासायला बसायची माझी आजी आणि वापरायची काय? हो, विम बार वापरत होती. कशामुळे वापरत होती राख माहिती आहे तुम्हाला? बरोबर आहे. ऐका, माझी आजी भांड्यावर एवढ्याशा राखेमध्ये पूर्ण एक टोपलं भांडे घासायची आणि पाणी किती वापरायची? अर्धाच टोपलं पाणी वापरायची. तिच्याकडून पाण्याचं नियोजन शिका. सेंद्रिय शेतीला पाणी जसं नियोजित आहे तसं सेंद्रिय शेती माझी आजी करत असताना ती घरातून शिकवायची. माझी आजी सेंद्रिय शेतीत किती हुशार होती. घराच्या पाठीमागे परसबाग लावायची. भांड्याचं धुतलेलं पाणी त्या परसबागेतून, नळीतून बाहेर परसबागेत जायचं. माझी आजी उरलेली राख घ्यायची आणि उरलेली राख त्या वांग्याच्या बुडाला टाकायची, कांद्याच्या बुडाला टाकायची, त्या टोमॅटोच्या बुडाला टाकायची. तुम्हाला माहिती आहे राखेत काय काय पदार्थ आहे? राख सगळ्यात शुद्ध कोणत्या लाकडाची असते? जा 50 वर्ष पाठीमागे जा. आणखीन तुम्ही प्रश्न सगळ्याला विचारत होतात, मी तुम्हाला आता प्रश्न विचारतो. कडू लिंबाची राख सगळ्यात स्वच्छ असते भांडी धुवायला. ती कडुलिंबाची राख घासायची. आज आमचे साहेब सांगतात, मोरे साहेब, कडुलिंबाचा अर्क आपण वापरलं पाहिजे, कडुलिंबाचा पाला आपण वापरला पाहिजे. माझी आजी कडुलिंबाच्या राखेत ती बुडाला टाकायची. कडुलिंबाच्या राखेतून त्या टमाटोच्या झाडावरती, त्या वांग्याच्या झाडावरती जी बुरशीनाशक रोग आहेत, ती या राखेतली पदार्थ, ती बुरशीनाशक ते असणारी ती रोग खायची. आणि माझी आजी परस बागेत लावलेला नंबर 1 चा माझा वांगा यायचा. वांग खाल्लं तर कधीच काही होत नव्हतं. आता खरं तर विज्ञानाने एवढी प्रगती केली, एका वांग्याच्या झाडाला जवळपास 100 वांगे आपण काढू लागलो, पण त्याच्यामध्ये सगळं काही विष आहे. पण माझी आजी परसबागेतलं सांगायची. हे सेंद्रिय शेतीचं विज्ञान आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून या निमित्तानं सेंद्रिय शेती का काळाची गरज आहे? मी असं म्हणत नाही तुम्हाला 10 एकर जमीन आणि तुम्ही 10च्या 10 एकर सेंद्रिय शेती करा. अजिबात नाही. जे तुमच्या शरीरासाठी चांगलं लागणार आहे, जे तुम्हाला आरोग्यासाठी हितकारक असणार आहे, तेवढेच पदार्थ तुम्ही तुमच्या शेतात तेवढंच पेरा. सेंद्रिय शेतीला सुरुवात करत असताना काय काय गोष्टी लागतात त्या 5 मुद्द्याच्या गोष्टी ठेवतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो. सेंद्रिय शेती करण्यासाठी पहिल्यांदा गाय लागते. गायीशिवाय सेंद्रिय शेती शक्य नाही. गोठ्यात गाय बांधा. दुसऱ्या वापरा. तिसरी गोष्ट, गोमूत्रापासून आपल्याला बीज आपल्याला तयार करता येतं. ते गोमूत्र आपण वापरावं. आमच्या ताई सांगत होत्या, गोमूत्राची फवारणी करा. प्रत्येक झाड किती महत्वाचं आहे लक्षात ठेवा. तुम्ही सगळे यज्ञ करताय, यज्ञाला कोणतं लाकूड वापरून? झाडाखालची घेऊ नका, ती वडाच्या झाडाखालची घ्या. कारण वडाच्या झाडामध्ये त्या ज्या पारंब्या आहेत, त्या पारंब्या सुद्धा जमिनीला पोषक